हॅपी बर्थडे साक्षी. थँक्यू. भारी दिसतोय ना सारंग. तू एवढी साधी सिंपल, तू कशी काय त्याच्या प्रेमात पडलीस? तो कुठं तू कुठं? गप बस ग तू, तो पण भारीच आहे. काय करतो तो? इंजिनिअरिंग करतोय आणि पार्ट टाइम जॉब करतोय कंपनीमध्ये. त्याच्याकडे पाहून वाटत नाही पण. गप तू, पहिलंच प्रेम आहे, नाट नको लावू. उद्या मी फिरायला जाणार आहे. बरं चल, कॉलेज भरेल. थंडी लयच वाढत चालली. 4 गोधड्या अंगावर घातल्या तरी गार जात नाही. लग्न करून टाक, मग उभस तू. तुम्हाला तेवढंच सांगावं, तसं पण मी बारीक. कुठं बारीक रे सोंड्या? आज लग्न केलं तर उद्या पोरं काढशील. चप्पल लय भारी रे. विषय बदलू नको. नाही खरंच लय भारी. 2,500 रुपयाची कॉल फ्री म्हणजे. लय पैसे कमवतो रे बाळा, आम्हाला तरी सांग काय झोलजे आले. एकच सांगतो, तुम्ही काय करता, तुम्ही किती पैसे कमवता, तुमचा प्लस पॉईंट, तुमचा मायनस पॉईंट कधीच कोणाला सांगू नका. कष्ट करा, काही काम धंदा करा, कामाला लावतो नका. लोकांचा अजिबात विचार करू नका. लोकांना काय चांगलं झालं तर वाईट झालं म्हणतात, वाईट झालं तर लय चांगलं झालं म्हणतात. मला घरी 12 वाजेपर्यंत आता रात्रपर्यंत आपल्याला काय काम आहे ते? गुड नाईट. तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर मधील एका शाळेमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. या प्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. दादासाहेब, कधी थांबणार हा प्रकार? हो ना, काय झाले शिंदे साहेब, सत्तेत असून सुद्धा आपल्याला काही करता येत नाही. आपलीच मुरीन मुताची चोरी अशी गत झालेली आहे. इकडं तिकडे वीर असं झालं सगळं. आता असं जर चालू राहिलं तर आपली तर वाट लागलच, परंतु महाराष्ट्राची परिस्थिती पण बिकट होईल. चिंता नसावी दादासाहेब, आपण काही कच्च्या गुरीचे चेले नाहीत. श्री स्वामी समर्थ. मी चालले बर का अप्पा. सावकाश जा आणि कॉलेज सुटल्यावर लवकर घरी. हो, मम्मीला सांगा मी गेले. हो, काय करते ती? ती आंघोळ करते, मला उशीर होतोय, मी जाते. 9 वाजता प्रॅक्टिकल आहे, 8 वाजलेत आता. ठीक. हो बाय. सांगतो मी. काय शर्या, आपल्या एखाद्या पोराला सांगितलं चहा विकायला, म्हणून चहा आणि मी पळ. हा, यायला बाहेरून येतात आपल्या राज्यात. जे नाही ते कामं करतात, पोट भरतात. नाही तर आपली पोर काम नाही धंदा आणि खायचा वांदा. किती झाले भैया? 2 चाय का 20 रुपये हुआ भैया. यांच्या नुसतं पाणी उकळून पाजायचे 20 रुपये घेतात. आले बघ. आ गया भैया.
बलात्काराचं प्रमाण लय वाढलंय राव. हा ना राव, लय अवघड आहे. आता एवढं तर पर आजचीच झाली. त्या खेडमध्ये त्या शिवडीमध्ये सरकार काय करतंय काय कळत नाही. त्यांना काही ज्ञान द्या नाही, त्यांना फक्त त्यांची सत्ता महत्त्वाची. तिकडं काही हो, सरकार कोणाचंही असू दे, कोणाला काही ज्ञान द्यान नसते. फक्त इलेक्शन आले याव करेंगे त्याव करेंगे, सत्ता आल्या कुछ नहीं करेंगे, हमको जो लगता है वहीच करेंगे, अपना काम बनता भाड में जाय जनता, अशातली गत. बाळा तुला काय वाटतंय या सगळ्यांना कोण जबाबदार आहे? हे काय कडक आयटम आहे. एक नंबर जबाबदार आई आणि बाप. आपली पोर काय करते, कुठं जाते, कोणासोबत जाते याच्याकडे लक्ष नाही. आपली पोर कशी कपडे घालते याच्याकडे लक्ष नाही. आजकालच्या काही मुली आईबापासमोर अर्धा अंग उडून कपडे घालतात, तरी आईबाप काही बोलत नाही. अशा व्यक्तीसमोर आलं कोणाची पण मानसिकता बदलणारच ना. यांच्यामुळे या सगळ्यात लहान लहान मुली, चिमुरड्या मुली भराडल्या जातात. तू नको व्हायला जास्त शहाणपणा शिकू. 2 नंबर जबाबदार आपल्यासारखे टुकार पोरं. 2 मिनिटाच्या सुखासाठी एखाद्याच्या लेकी बाळीच्या आयुष्याचा बरं वाटोळ करून टाकतात. 3 नंबर जबाबदार सरकार. सरकारने अशी काहीतरी कारवाई केली पाहिजे. एक तर त्या आम्हाला जागेवर गोळ्या घातल्या पाहिजेत, नाहीतर त्याचा चौरंग करून कडेलोट केला पाहिजे, किंवा त्याला जनतेच्या हातात दिलं पाहिजे. मग त्याचे जे हाल होतील ना, ते व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करून अख्ख्या जगाला दाखवले पाहिजेत. म्हणजे परत कोणाची हिंमत नाही होणार बलात्कार करायची. पण हे काहीच नाही होणार. सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल तर जनता, खास करून जे मोर्चे काढतात ना ते. काही घटना घडली, मोर्चे काढायचे, मेणबत्त्या लावायच्या, तेवढ्यापुरतं तेवढं करायचं. का परत जायचं ते जे व्हायचं ते होतंच. जनतेचा काय संबंध? याडा आहे तू. जी ताकद सर्वसामान्य जनतेच्या हातात आहे ना, ती ना मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ना पंतप्रधानाच्या हातात आहे. सर्वसामान्य जनता मुख्यमंत्र्याचं सोड, पंतप्रधानासुद्धा राजीनामा घेऊ शकते. मग विचार कर, सर्वसामान्य जनता काय काय करू शकते. एकतर त्यांना मला फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या, नाहीतर राजीनामा द्या. काय करेन सरकार? परत बलात्काराचे गुन्हेसुद्धा काढायचे नाही. आणि मेन म्हणजे सर्वात जास्त बलात्कार करणारे हे परप्रांतीयच असतात, बाहेरचेच असतात. खरं आहे भाऊ. बोलून बोलून तो तोंड नाही दुखत का रे? काय कडक आयटम होती राव. आता कसं जो म्हण बघ. ए बहीण आहे ती माझी. मगाशी गेल्या ना त्या पण कोणाच तरी बहिणीच होत्या. तू नको लय शहाणपणा शिकू, कळलं ना? ए शर्या सांगायला समजून. जाऊ देवाला, तुला माहिती ना तो नाही असा. चल आपल्याला जायचं फोटोशूटला, नको टेन्शन घेऊ. जाऊ दे ना नाही, डोक्यात थांब, गेलंय तुला बरं बघतो का? जातो, याला थांब, समजून थांब, सांग. थांब. जाऊ दे ना नाही, थांब आता, थांब थांबव म्हणजे ए निघ चल, मला दिसू यायचं नको, तुझं. कुत्र्यासारखं काय नाही बोलू मी. मगाचपासून ऐकतो म्हणजे? स्वतःच्या निघ बहिणीला चल. बोलवलं लगेच जमलं, दुसऱ्याला आया बहिणी नाही काय? समजून सांग हा? जरा, समजून सांग जरा. माझं काय तर म्हणजे? थांबतो उतर आता, चल, उतर ना, मला पण बघायचं, उतर. ए परत दिसू निघ नको, तू, नाही तर चला. खरं तुला एवढं मला मारीन यायचंच ना, नाही एवढं तुझं. मारीन ना निघ तुला. चल, निघ रे, निघ चल. सांगतो, नीट निघ बोललो सांगतो. ना, निघ चल. ए बस चल, नको निघ रे, निघ भिकार चल. पांगरता नाही लावलं बस. किती गोड दिसतोयस रे सारा. तू पण तू मला इकडे का घेऊन आलाय? अशा ठिकाणी काय तर तुला माहित नाही का? का? आपल्या रिलेशनला 1च महिना झाला आणि मला हा फालतूपणा नकोय. जाऊन दे, तुला नाही कळणार. काय काय मला खूप भीती वाटते सारा. सारा मुन्ना, हिंदी में बात कर रहे, तेरा मराठी बिराठी मेरे समझ में नहीं आता. क्यों इससे बहस कर रहा है? मार देते इसे, बात ही खत्म. मैंने क्या किया है? मुझे छोड़ दो. निकल. क्या बोल रहे हो तुम? इसको हमारे हवाले कर दे, नहीं तो मार देंगे तेरे को. सारंग तू असं काही करणार नाहीयेस. निकल निकल रे. प्लीज सारंग. जाने मन, मी तुमच्या पाय पडते, सोडा जाने मला मन. प्लीज. ए जाने मन, एक बार हम सबको करने देना, फिर तेरे को जिधर जाने का है ना. अरे हमको एक सोडा बार मला, करने दे. please.
फिर तेरे को किधर जाने का है ना उधर जा। सोडा मला प्लीज, जाऊ द्या मला एक बार, खाली एक बार, प्लीज, खाली सोडा एक ना बार मला, करने को दे। सोडा मला प्लीज। जा, जिधर जाने का है ना जा, जा, जा। ए भैंचोद, पकड़ इसको। कितनी सेक्सी है तू। खाली खाली एक बार, खाली एक बार करने को दे रहे। कितनी सेक्सी है तू, हाँ? कितनी सेक्सी है तू, हाँ? भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त आता माझ्या बघ मी यांचे काय हाल करतो ते. तुझ्या तर आता जगत नाही तू आता आज. भैया 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 हमसे गलती हो गई भैया, छोड़ दो भैया, ऐसी गलती नहीं करेंगे भैया. भैया छोड़ दो, भैया छोड़ दो, भैया छोड़ दो भैया. तुला जिवंत ठेवून तेव्हा ना भाड खाऊ. आमच्या राज्यात येऊन आमच्याच मुलींची छेड काढता, तिच्यावर वाईट नजर ठेवता, हात टाकता तिच्यावर. भैया गलती हो गई हमसे भैया. आप्पा. अगं हो हो हो, काय झालंय ते सांगशील का नाही आधी? काय प्रकारे हा समजा? आवाज खाली. तुमच्या भाषेत हा समजा प्रकार ना तुमच्या पोरीमुळे काढलाय. माझ्यामुळे वाचली आज तुमची पोर, नाही तर गावात तोंड दाखवायला जागा राहील नसती. रेप केला असत्या तिघांनी तिचा. हे सगळं खरं आहे का? हो हो आप्पा, खरंय जे तो बोलतोय ते. त्याच्यामुळेच वाचले मी. रडू नको, थांब, मी आलोय ना. पण तू कॉलेज सोडून इथं आलती कशाला? 1 महिना झाला आपल्या रिलेशनशिपला. आपण कुठे फिरायलाच गेलो नाही का? मला नाही जमणार फिरायला यायला. का ग? का ग म्हणजे घरी काय सांगू मी? तू आत्ताच एवढं घाबरती, लग्न करशील का बरं माझ्यासोबत?
हां तेव्हाचं तेव्हा बघू, पण तू काय काम करतो ते सांगितलं नाही. मी इंजिनिअरिंग करतोय. आणि जॉब वगैरे? करतोय ना, कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करतोय. हां मग तर काही प्रॉब्लेमच नाही, घरचे सहज होकार देतील लग्नाला. चल आता उशीर झाला मला कॉलेज. उद्या जाऊ आपण फिरायला. कॉलवर सांगते तुला. ठीक आहे, चल. ओके बाय. काय सकाळी तर कपडे वेगळी होती. तू ज्याच्यासोबत आलती ना तो एक नंबरचा टुकर आणि फालतू मुलगा आहे. मी चांगला ओळखतो त्याला. तो एक नंबरचा गांजावडा न शडवी मार्केटला असतो गाड्या भरायला. कितीतरी पोरींच्या आयुष्याचं वाटोळ केले त्यांनी. किती वर्ष झालीत रिलेशनला? 1 महिना झालाय. फिजिकल झाली का त्याच्यासोबत? नाही. काय बोलतोय तू? मला नाही जमत ते मागं पुढं बोलायला. मी काय विचारलं ते उत्तर दे. लाज वाटते का तुला जरा काही? त्याची लायकी काय, आपली लायकी काय, तो कुठं आपण कुठं? प्रेम करताना विचार करता नाही सगळ्या गोष्टीचा. पोरगा दिसायला चांगला आहे मग कोणावर पण प्रेम करणार काय? पोरगा दिसायला कसे असू दे, त्याची जातपात कोणती असू दे, त्याचा धर्म कोणताही असू दे, पैशाने गरीब असू दे, मानाने श्रीमंत पाहिजे, असा 2-3 जणांना घाबरून पळून जाणार नाही पाहिजे. अख्ख्या जगापुढे छाती टुकून उभा राहून सांगणार पाहिजे, अरे या किती यायचे तेवढे मी एकटा बास. नाहीतर तो गेला लगेच घाबरून पाय लावून पळून. कोल्ह्या कुत्र्याच्या घरात नाही जन्माला आली तू. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिवजन्म होईतले ना आपण. डोक्यात दगड घाल पुढच्याच्या, अशी घाबरून पळू नको. परत कधीच अशी चूक करणार नाही मी. समजा झालं, पण आता यांचं करायचं काय? तुम्हाला दोघांना सांगतोय, तुम्हाला जगायचं असेल ना, जिवंत राहायचं असेल ना, गप पडून राहायचं. गप. आवाज नाही पाहिजे, ऊ नाही पाहिजे, चू नाही पाहिजे. आता तुझे असे हाल करतो ना, परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे बलात्कार करायची. ए शरद, पकड याला. तो काही पुण्य करून नाही आला त्याच्यावर एवढी दया दाखवायला. भैया छोड़ दो भैया, माफ कर दो भैया. शेकडो हजारो मैलावरून आमच्या मातीत पोटं भरायला येणार. आमच्याच माती देऊन आमची माती करू पाहणार. आमच्या आया बहिणींची इज्जत लुटणार नाही. तुम्हाला सुट्टी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आम्ही खपवून घेणार नाही. आमचा जीव गेला तरी 72. जीवाचं रान करू, अंगाचं पाणी करू, पण आता एक एक परप्रांतीय सुतासारखा सरळ करू. मग तो कुणीही असू, कोणत्याही जातीचा असू, कोणत्याही धर्माचा असू, स्वराज्यातला असू अथवा परप्रांतातला असू.
या सगळ्यावर आता एकच उपाय, एकच शासन, छत्रपती शिवराय शासन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.